हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग। नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, सुप्रभात। तर सध्या तुम्ही उभ्या बघितलात का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरती, जो की हा आहे टोल नाका। आणि तुम्ही बघू शकता आता सकाळचे वाजले 7:45 आणि आम्ही निघालोय पुन्हा एकदा एक क्रेझी लाईफ जगण्यासाठी। तर आमच्यासोबत तुम्हाला ही क्रेझी लाईफ दाखवूयात। प्रत्येकाने क्रेझी लाईफ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रोजच्या मुवमेंट कशा वाटतात त्या नक्कीच कमेंट करून सांगा। तर आता आमचा प्रवास चालू होतोय, तर संध्याकाळपर्यंत नागपूरपर्यंत पोहोचण्याची इच्छा आहे। तर बघू, प्रवासाचा आनंद पण घ्यायचा आहे। समृद्धी महामार्गावर तुम्ही थांबू नाही शकत, पण तरी स्पीड लिमिटेड ठेवून आपण प्रवास करायचा आहे। तर बघूयात कसा कसा प्रवास होतो आणि कशी जर्नी होते ते। गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना। नमस्कार मित्रांनो, आजचा आमचा दिवस पर्यटनाच्या दृष्टीनं एक नवीन दिवस, नवीन ऊर्जा घेऊन आलेला आहे। आम्ही निघालेलो आहोत आता समृद्धी महामार्गानं एका आगळ्या वेगळ्या अशा डेस्टिनेशनसाठी। खूप मजा येणार आहे, सोबत राहू पण आहे। आणि हा आहे इगतपुरीचा टनेल, छोटासा टनेल, मोठा टनेल पुढे आहे। समृद्धी महामार्गाची मजा घेत घेत आपल्याला पुढे जायचं आहे। एक्झॅक्ट डेस्टिनेशन आपल्याला नंतर कळेलच। सध्या फक्त बघा समृद्धी महामार्ग। मला तर हे दृश्य बघून म्हणजे मी कन्फ्यूज झाले, म्हणून मी आतमध्ये जाऊन आले। आतमध्ये जाऊन बघितलं मुद्दाम तर काय म्हणजे चाललंय का इथे। तर अशी लाईन लागली आहे तिथे भली मोठी, आणि प्रत्येकांच्या टेबलवरती पेपर प्लेट आणि चहाचा ग्लास दिसतोय, जो की मला बघून इतका हसायला येत होतं का। म्हणजे हा काय प्रकार आहे। दिसते तर ती कॅन्टीन आहे, पण प्रत्येकाच्या समोर पोहे आणि फक्त चहा आहे। म्हणून मी तिथे गेली आणि बघितलं तर त्या कॅन्टीनवरती फक्त पोहे आणि चहाच भेटते, बाकी काहीच भेटत नाही। लोकांकडे ऑप्शन नसल्यामुळे ते जबरदस्तीमध्ये नाश्ता करतात पोहे आणि चहाचा। आणि ते सगळ्यांचं एक साथ एक प्लेट एकच मेनू बघून मला इतकं हसायला येत होतं ना, का मला असं वाटत होतं की कोणाच्या तरी लग्नाला आले आणि अक्षितेच्या आधीचा जो नाश्ता भेटतो ना, तो हा नाश्ता आहे असा अनुभव मला येत होता। पण मला हसायला पण खूप येत होतं, म्हणून म्हणते एक आठवण आपण समृद्धी महामार्गावरची, ती प्रथम आठवण, प्रथम अनुभव खरोखरच हसण्यासारखं होतं। घरापासून जवळपास 178 किलोमीटर आपण इकडे आलेलो आहोत लांब, आणि लवकरच शिर्डीचा एक्झिट पुढे जवळपास 40 किलोमीटरवर असेल। आणि तिथे हा पेट्रोल पंप आहे हिंदुस्थान पेट्रोलियमचा। आणि हे जर आपण दृश्य बघाल, खाण्यापिण्याची काही व्यवस्था नाही आहे आणि वॉशरूम पण तुटपुंज आहे, महिलांची रांग लागलेली आहे। तर ह्या गोष्टी महाराष्ट्र शासनानं ह्या गोष्टीकडे गांभीर्यानं बघणं खूप आवश्यक आहे। लोकांची गैरसोय होते, लहान मुलांची गैरसोय होते। बरीच मुलांना डायपर चेंज करायचं आहे, पण लोक बाहेरच डायपर चेंज करतात। पेट्रोल पंप आणि हा कॅन्टीन ह्या दोघांच्या मध्येच आता इथे बऱ्याच लोकांनी मुलांचे डायपर चेंज केले। तर हे पण हायजेनिक आहेत, बऱ्यापैकी। पार्किंगची सुद्धा खूप मोठी समस्या आहे, आणि पार्किंगची पण खूप जास्त मोठी समस्या आहे। समृद्धी महामार्ग छान आहे, रनिंगसाठी छान आहे, पण तो घातक पण तेवढाच आहे। आणि हा जो काही प्रकार आहे का कॅन्टीनने किंवा कुठे आपण सोयी सुविधांचा अभाव तो आहे, पण आपण स्टॉप करू शकत नाही। गाडी ड्राईव्ह करता करता कोणाला झपकी आली
तर ड्रायव्हर 5 मिनटं साईडला घेऊ शकतो आणि चाय कॉफी प्यायचं म्हटलं तर ते होऊ शकत नाही, हे खूप कठीण आहे. तर हा जीवघेणच प्रवास आहे खरं बघायला गेलं तर. आपला मुंबई पुणे लोणावळा जो एक्सप्रेस आहे तो अप्रतिम. शिर्डीचं एक्झिट आता 5 मिनिटापूर्वीच केलं. बऱ्याच वर्षापासूनची इच्छा आहे की समृद्धी महामार्गाने शिर्डीला यावं. कधीतरी योग येईल साईबाबांच्या दर्शनाचा, नक्कीच येऊ. आता मजा घेतोय आपण मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची. खरोखर खूप छान आणि सुंदर पद्धतीने हायवे बनवलं आहे. मेंटेनन्स वगैरे ठिकठिकाणी चालू आहे. आणि वाहनं जर म्हणाल तर वाहनं जणू काही स्पर्धा करतायत, एकमेकांशी जीवघेणी स्पर्धा आहे. आणि काही शिस्तीमध्ये चालणारी लोक सुद्धा आहेत. असं नाही आहे की सगळीच लोक बेशिस्तपणे चालणारी दिसत आहेत. छान अनुभव आहे. पूरपर्यंतचा प्रवास हा नक्कीच सुखदायी असणार आहे. प्रत्येकाने नियमांचं पालन करावं. प्रवास सुखकारीच होणार. आणि कशी वेडीवाकडी जर वाहनं चालवली तर जीवाचा धोका संभवू शकतो. आपल्या गाडीमध्ये फॅमिलीज वगैरे असतात. तर आपला जो उत्साह आहे तो ओसंडू द्यायचा नाही, त्याला कयात ठेवायचं, कंट्रोलमध्ये ठेवायचं. समोरचं दृश्य बघा, समृद्धी महामार्ग. मित्रांनो, छोटासा 1 मिनिट ब्रेक घेतोय. समृद्धी महामार्गावरती घरचा चहा अशीच तयारी केली पाहिजे. मला वाटतं या रस्त्याने प्रवास करणारे प्रत्येकजण या गोष्टी कॅरी. मित्रांनो, कधीकधी एखादा रस्ता फक्त 2 शहरांना जोडत नाही, तो संपूर्ण राज्याच्या भविष्यास गती देतो. हा आहे समृद्धी महामार्ग. महाराष्ट्राच्या विकासाचा नवा श्वास, नव्या युगाची सुरुवात. मुंबई आर्थिक राजधानी आणि नागपूर राज्याचे भौगोलिक हृदय. या 2 टोकांना जोडणारा 700 किलोमीटर लांबीचा हाय स्पीड एक्सप्रेसवे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. पूर्वी 16 ते 18 तास लागणारा प्रवास आता फक्त 8 तासात शक्य. वेग, सुविधा आणि सुरक्षितता यांचा परिपूर्ण संगम म्हणजे समृद्धी महामार्ग. हा महामार्ग 6 ते 8 लेनचा अत्याधुनिक एक्सप्रेसवे, 120 किलोमीटर प्रति तास वेगमर्यादा, अत्याधुनिक CCTV आपत्कालीन फोन, स्मार्ट ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम. पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून वैज्ञानिक ड्रेनेज सिस्टम, रात्री चमकणारे रिफ्लेक्टर आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हायटेक मॉनिटरिंग. समृद्धी महामार्गामुळे औद्योगिक कॉरिडोर तयार होत आहेत. शेतीमाल थेट बाजारात, वाहतूक खर्चात घट आणि नवीन रोजगार संधी. हा महामार्ग म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थचक्राचा सुपरफास्ट इंजिनच. मित्रांनो, ही बघा कॅम्पर व्हॅन. हेलिक्स गाडी आहे आणि तिला मॉडिफाय करून तिची कॅम्पर व्हॅन बनवलेली आहे. आमच्या राहुल आहे ना, कॅम्पर व्हॅनचं खूप मोठं अट्रॅक्शन आहे. कॅम्पर व्हॅन बनवायची बोलतोय. हायलक्स MH12 म्हणजे पुणे पासिंग आहे. पुण्यावरून निघालेत. ओव्हरलँडर असोसिएशन ऑफ इंडिया. काय विचार आहे? किचन अशीच कॅम्पर व्हॅन पाहिजे. अशी नाही, मला मिनी बस टाईप पाहिजे.
हां करूया 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 करूया. दुसरा एक पडाव, वॉशरूमची वगैरे बऱ्यापैकी व्यवस्था आहे आणि हॉटेल्स आहेत. डेव्हलपिंग अजून सुरू आहे, अजून वेळ लागेल पूर्णपणे डेव्हलप व्हायला. मित्रांनो, दुपारचे 12:45 वाजलेले आहेत आणि जवळपास 12 वाजल्यापासून आम्ही अशी जागा शोधतोय का तिकडे आमच्या फॅमिलीजना जेवणाची व्यवस्था होईल. प्रॉब्लेम असा की जवळपास पाऊण तास चाललो, कुठे झाड दिसत नाही आणि थांबण्याला एक जागाही दिसत नाही की झाडाच्या सावलीमध्ये आपण बसू आणि जेवण करू. अशा पद्धतीचं काहीच नाही आहे. कठीण परिस्थिती आहे. 370 किलोमीटर घरापासून आलोय, पण एक झाड देखील या रस्त्याला लागलं नाही. रस्ता एकदम टॉपोटॉप, थांबण्याची व्यवस्था नाही. तुम्ही या, प्रवास करा, नुसतं चालत राहा, रस्त्याची मजा घ्या. डेली जे प्रवास करत असतील, बुलढाणा, धुळा, आपलं जळगाव, जालना, त्या लोकांचं म्हणजे कसं रूट कसं असेल किंवा कसं जर्नी होत असेल त्यांनाच माहिती. कारण फूड मॉल आहेत, बऱ्याच अंतरांवरती फूड मॉल आहेत आणि तिथं उतरल्यानंतर भली मोठी गर्दी आहे. वॉशरूम स्वच्छ नाही आहेत, त्याच्यामुळे असं वाटतं का तिथे थांबावंसं पण नाही. आणि एक चहाचा कप मागच्या फूड मॉलवरती आम्ही विचारलं तर 50 रुपये सांगितला. तर आम्हाला प्यावंसं पण नाही वाटलं, कारण आम्ही घरातून कॅरी करून निघालो. जेवण पण कॅरी केलं आहे, पण घरातलं जेवण पण जेवणासाठी इथं कुठेच जागा भेटत नाही आहे. माहीत नाही कसे प्रवास करतात लोक. आपणही तसाच प्रवास करायचा. समृद्धी महामार्ग हा फक्त रस्ता नाही, तो आहे वेगाचा विश्वास, प्रगतीचा प्रवास आणि स्वप्नांना दिशा देणारी वाट. मुंबई ते नागपूर अंतर कमी झाले, पण महाराष्ट्राचे स्वप्न आता अधिक मोठे झाले. समृद्धी महामार्ग, प्रगतीच्या दिशेने धावणारा महाराष्ट्र. 6 ते 8 पदरी या एक्सप्रेसवेचा डिझाईन स्पीड जरी 150 किलोमीटर प्रति तास असला, तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याचा परवानगी वेग 120 किलोमीटर प्रति तास इतकाच ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज अशा या राजमार्गाची सफर प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी घ्यावी. एकदाच आमचा प्रवास संपलेला आहे. 1:30 वाजले. जालना क्रॉस केला आणि जालन्याच्या किती पुढे आलं सर आपण? 10-15 किलोमीटरवर एक सर्व्हिस रोड लागला आणि तिथे रेस्टॉरंट वगैरे त्याचं काम चालू आहे. त्यांची रितसर परमिशन घेतली, परवानगी दिली सुद्धा त्यांनी. बसायला टेबल वगैरे छान आहे. कॅटरिंग सर्व्हिस. आणि घरातून एक छोटासा मडका घेऊन जातात. जे काय धान्य आले त्यांना असं एकसाथ जमा करून त्याची अशी एक काय बोलू शकतो टेंट टाईप असं बांधतात आणि त्याच्यामध्ये तो मडका ठेवायचा. तिथे पुरणपोळीचा नैवेद्य आणि सगळ्या रानभाज्या मिक्स करून भाजी केलेली असते. त्याच्यात वांग्याचं भरीत पण असतं, ताक असतं, मसाला. आणि सगळ्या घरातल्या फ्रेंड सर्कलला वगैरे बोलवून रानामध्ये, शेतामध्ये ते गेट टुगेदर असतं. त्याला बोलतात येळामोशाची पूजा. तर मला तो फील येतो.
डिसेंबर महिन्यातला हा प्रवास आहे आणि मस्तपैकी संध्याकाळचे 5:45 वाजलेत. थंडीची चाहूल लागलेली आहे आणि थंडी जर म्हणाल तर बाहेर हात जरी काढला तरी थंडीमधला जो गारठा आहे तो हाताला जाणवतोय. आत्ताच रात्रीचं टेम्परेचर एकदम ड्रॉप असेल इथे आणि संध्याकाळी ह्या रस्त्यावरून प्रवास करण्याची मजा काय औरच आहे. कारण आकाशात जर तुम्ही बघाल तर निरनिराळ्या रंगछटा आपल्याला बघायला मिळतात. पक्ष्यांचे थवे सुद्धा बघायला मिळतात आणि हा वेगळा अनुभव आहे. अशा तऱ्हेने 12 तासांचा प्रवास करून समृद्धी महामार्गाचा शेवटचा टोल आम्ही आता क्रॉस करत आहोत. स्कॅन झालेला आहे. एकूण किलोमीटर घरापासून ते इथपर्यंत 710 किलोमीटर प्रवास पूर्ण केलेला आहे. महाचाय म्हणजे महाराष्ट्र चाय. चला. गुड इव्हनिंग गाईज. तर सध्या तुम्ही उभे आहेत. सकाळी जे मी तुम्हाला दाखवलं होतं तेच सेम दिसत असेल कदाचित तुम्हाला, पण सकाळी 6 ते आता 6 वाजलेले आहेत. कंप्लीट 12 तासाचा प्रवास, 12 तासाची जर्नी आम्ही कंप्लीट करून संध्याकाळी 6 वाजता पोचलो आहे नागपूरच्या लास्टच्या ह्या टोल नाक्यावरती. तर इथून आता नागपूरच्या जवळपासच आम्ही आलेलो आहोत आणि आता दिवसभराचा प्रवास करून कंटाळाही आला आहे आणि आता आमचं हे असेल का पटकन रूम कशी भेटेल आणि आराम कसा होईल. तो एक्सप्रेस हायवेला ह्या नाव दिलेलं आहे ते बघून मला खूपच छान वाटते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. कारण मी समृद्धी महामार्ग असंच ऐकत होते. बाळासाहेबांचं आपलं नाव आहे हे मलाही माहीत नव्हतं, पण अभिमान वाटतो का आज इतक्या दूरचा प्रवास करून बाळासाहेबांचं नाव इथे आहे आपल्या. जय हिंद.